नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी उमाजी खाडे। आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण भागाकार। कशाचा भागाकार? अपूर्णांकाचा भागाकार। अपूर्णांकाचा भागाकार करणार आहोत। एकदम सोप्या ट्रिकनं समजावून सांगतो। बाकी काही लोड घ्यायचा नाही, टाइमपास करायचा नाही, लागली सुरुवात करायची। ओके, चॅनलला एकदा सबस्क्राइब करा। बघा, या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला उदाहरण 20/15 भागिले 4/2। गुणाकार करत असताना एकच छोटीशी लक्ष द्यायची, हे चिन्ह बदलावं लागते। ठीक आहे, अपूर्णांकाचा भागाकार करत असताना चिन्ह बदलावं लागते। भागाकाराच्या जागी गुणाकार करायचा असते, कारण भागाकाराच्या विरुद्ध गुणाकार असतो आणि गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार असतो। चला ठीक आहे, आपण लागलीच इथं बदलून घेऊ। 20/15 जशाला तसे ठेवायचे। भागाकाराऐवजी गुणाकार करायचा। याला गुणाकार केलं म्हणून यांना व्यस्त करायचं। व्यस्त म्हणजे याची पलटी मारायची है ना, म्हणजेच वरी 2 जाणार आणि खाली 4 राहणार। आता करायची याची काटाकाटी। ठीक आहे, 4 1 4, 4 25, 5 1 5, 5 त्रिक 15। आता 3 न 2 ला भाग जाते का? नाही जात, म्हणून जास्त लोड नाही घ्यायचा। 2/3 हे काय झालं? त्याचं उत्तर झालं। ठीक आहे, 2/3। जर ऑप्शनमध्ये हे उत्तर नसेल, ऑप्शनमध्ये दशांश अपूर्णांकात उत्तर असेल, तर मग त्याला आपण भाग द्यायचा। भाग देत असताना 2 ला भाग जात नाही म्हणून 0 घ्यायचा। इथं 0 घेतला तर इथं एक 0 वाढतो। आता द्यायचा भाग। 3 1 3, 3 सक 18, 2 उरले, त्याचे 20 होणार। 3 सक 18 असं चालतच राहणार, म्हणून थांबायचं। 0.66 हे तुमचं उत्तर असेल। पाहू यानंतरचं उदाहरण असंच एक जबरदस्त। पहा, अजून एक असंच मस्त लगे एक उदाहरण आहे। आता जे केलं त्या उदाहरणासारखंच आहे। 40/14 पहिला अपूर्णांक जशाला तसा ठेवायचा। इथं भागाकाराऐवजी गुणाकार करायचं आणि याची काय करायची? पलटी मारायची, म्हणजेच व्यस्त करायचं। 21 वर जाणार आणि 18 खाली राहणार। ठीक आहे, मग आता याला भाग जातो, या दोन संख्यांना जातो 7 ने भाग। 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21। 3 न 18 ला भाग जातो। 3 1 3, 3 सख 18। ठीक आहे, इथं 2 उरले, त्या 2 न काय होतो? या 40 ला भाग जातो। बे 1 बे, बे 2 4, बे 0 0। आपल्याला मिळालेले आहेत या ठिकाणी 20 आणि या ठिकाणी 6। ठीक आहे, आपलं उत्तर आलेलं आहे 20/6। जर असं उत्तर नसेल, ऑप्शनमध्ये दशांश अपूर्णांकात असेल, किंवा याला आणखी एक करता येते, आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरित करता येते। काय होते? 6 1 6, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18। 20 मधून 18 गेले तर 2 उरतात, ते जातात अंशस्थानी आणि खालचे 6 जशाला तशी राहतात। ठीक आहे, हे उत्तर असेल। आणि जर हे उत्तर नसेल, दशांश अपूर्णांकात असेल, तर मग येईल 3 सख 18 आणि 2 उरलेत, त्यावर लागेल 20, 0 लागून 20 होईल। इथं 0 लागला म्हणून इथं दशांश येईल आणि पुन्हा 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 असं चालत राहणार, म्हणून आपण थांबायचं आणि आपलं उत्तर काय असेल? 3.33 हे उत्तर असेल। नाहीतर मग हे असेल तर 3.2/6 या टाईपचं आपलं उत्तर असू शकते। पाहू यानंतरचं एक ॲडव्हान्स लेवलचं उदाहरण। ठीक आहे, चला या ठिकाणी एक ॲडव्हान्स लेवलचं, थोडंसं यापेक्षा थोडं अवघड, खूप अवघड नाही, थोडा विचार करण्यासारखं आहे। 60.5/4 भागिले किंवा छेद 13.3/4 या टाईपचं हे उदाहरण आहे। याला आपल्याला काय करावं लागणार आहे? हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याला आधी आपल्याला काय करावं लागणार आहे? अपूर्णांकात रूपांतरित करावं लागणार आहे। तर आपण करू। याचा आणि याचा गुणाकार होईल, काय होईल? 4 सख 24, 4 0 0 आणि हे अधिक त्याच्यामध्ये 5 करावे लागतील, म्हणजे 245 झाले। ठीक आहे, इथं लिहू आपण 245 आणि हे छेदस्थानी जे 4 आहेत ते जशाला तसे राहतील। ठीक आहे, म्हणजे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये रूपांतरित केलं। ठीक आहे, त्यानंतर हे छेद जशाला तसा देऊन टाकू। त्यानंतर याला आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांकात रूपांतरित करावं लागेल। 13 चौक 52, 52 आणि 3 55। ठीक आहे, या ठिकाणी 55 आणि छेदस्थानी या ठिकाणचे जे 4 आहेत ते या ठिकाणी जशाला तसे ठेवायचे। ठीक आहे, आता या ठिकाणी भागिले आहे, या ठिकाणी भागिले आहे, या ठिकाणी पण भागिले आहे। लक्ष द्या, पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहू शकतो आपण 245
4. आता हे भागिले आहे तर त्याला आपण असंही लिहू शकतो. ओके. आणि हे बाकीचा समोरचा जो अपूर्णांक आहे त्याला समोर लिहून टाकायचं 55/4. ओके. आणि आता आपण जे केलं होतं त्या टाईपमध्ये याला पुन्हा करू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे काय करायचं, चिन्ह बदलायचं. या ठिकाणी करू आपण 245. पहिला अपूर्णांक जशाला तसा, भागाकाराऐवजी इथं गुणाकार घ्यायचा आणि समोरच्याची काय करायची, व्यस्त करायचं. म्हणजेच काय, टांगापलटी घोडे फरार करायचे. ठीक आहे, केलेले आहेत. आता इथं काटाकाटी होऊ शकते. हा 4 कटला, हा 4 कटला. या ठिकाणी काय उरलेत 55 आणि या ठिकाणी काय उरलेत 245. आता भाग जर दिला तर याला भाग कशानं जाईल, 55 एक 55, 55 चोक 55 चोक किती होतील, 220 होतील. ठीक आहे, 220. याला डायरेक्ट 55 भाग देण्यापेक्षा आपण याला 5 भाग देऊ शकतो, कारण दोन्ही ठिकाणी 5 5 आहेत एकक स्थानी. काय होईल, 5 एक 5, 5 एक 5. या ठिकाणी काय होईल, 5 एक 5, 5 चोक 20, 4 उरले, 5 9 45. आपल्याला काय भेटलेला आहे अपूर्णांक, आपल्याला भेटला 49/11. हे जर असेल उत्तर तर असेल ठीक, नसेल तर याचं काय उत्तर असू शकते. आपल्याला जर असं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात प्रश्न असेल तर त्याचं उत्तरही पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असण्याची शक्यता असते. मग करायचं 11 एक 11, 11 4 44, 44 आणि 49 मध्ये कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे. 5 वर जातील आणि खाली 11 राहतील. ठीक आहे, अशा टाईपमध्ये असेल. जर असं नसेल तर मग काय होईल, 11 4 44, किती उरले, 5 उरले, 50 झाले, दशांश लागला. 11 4 44, पुन्हा किती उरले, 6 उरले, 60 होतील. 11 5 55. अशा टाईपमध्ये आपलं एवढं उत्तर असू शकते. 4.45 हे आपलं उत्तर असू शकते. ठीक आहे. हा तुम्हाला जर आवडत असेल तर एकदा लाईक करा राव. पाहू पुढचा प्रश्न. पहा, आणखी एक सुंदर असं उदाहरण या ठिकाणी आहे. 4/10 भागिले 2/5 कंस बंद भागिले 2/2. ठीक आहे, आधी कंस सोडवावा लागतो आपल्याला. ठीक आहे, बॉडमार्कच्या नियमानुसार काय कंस सोडवावं लागते. कंस सोडवून टाकू. 4/10 भागिलेच्या ऐवजी गुणिले आणि याची करायची पलटी. 5 वर खाली 2, बे एक बे, बे दोन्ही 4, 5 एक 5, 5 दोन्ही 10. काय उरले, 2/2 उरले. कंसाच्या बाहेर काढले तर काय झाले, 2/2 उरले. इथं भागिले आहे तर भागिले द्यायचं, 2/2 हे आपल्याला मिळालेलं आहे. इथं चिन्ह बदलायचं. पहिला अपूर्णांक जशाला तसा, चिन्ह जर बदललं तर गुणिले आणि याचं काय केलं तर काय फरक पडणार नाही, दोन्ही संख्या सारख्याच आहेत. हे 2 कटले, हे 2 कटले, हे 2 कटले, हे 2 कटले. काय उरलं, काहीच उरलं नाही. म्हणजे 1 उरत असते भागाकारामध्ये. या ठिकाणी खूप गफलत होत असते. नवीन विद्यार्थी असतात, काय होते, काहीच उरलं नाही असं वाटते त्यांना. मग ऑप्शनमध्ये दिलेलं असते 0, लागलीच त्याला क्लिक करतात. लक्ष द्या, काय असते, बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे एक बे. 1 गुणिले 1 बरोबर किती आला, 1 आला. 1 गुणिले 1 बरोबर किती आला, 1. 1/1 याचा अर्थ काय असतं, 1 असते. म्हणून याचं उत्तर काय असणार, 1 असणार. ठीक आहे, ह्या गोष्टी ध्यानामध्ये ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, त्या लक्षामध्ये ठेवा. पाहू यानंतरचं एक असंच छानसं उदाहरण. चला पाहू. या ठिकाणी बघा, 6.4 गुणिले 1.4, त्यानंतर भागिले 3.2 गुणिले 1.4 आहे. या ठिकाणी सहज काटाकाटी होऊ शकते. आपण काय करू, 1.4 कटले 1.4 सोबत, बरोबर आहे. आता उरले काय, 6.4 भागिले 3.2. या ठिकाणी जर आपण अशी कल्पना केली की इथं दशांश नाहीच, का, कारण की दोन्ही ठिकाणी काय आहे, समान चिन्हावर आहे तो. ठीक आहे, मग 32 एक 32, 32 दोन्ही 64. आता विचार करू दशांशाचा. वरी किती नंतर दशांश आहे, तर 1 नंतर दशांश आहे आणि खाली सुद्धा 1 नंतर दशांश आहे. दशांशांची भागाकारामध्ये होत असती वजाबाकी, म्हणून 1 मधून 1 गेला तर काय राहते, 0. म्हणून उत्तरामध्ये एकही दशांश देण्याची गरज नाही. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, 2. जे ऑप्शन 2 मध्ये असेल त्याला क्लिक करून टाकायचं, हेच आपलं उत्तर असेल. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी एक छोटंसं उदाहरण पाहू. पहा, आणखी एक थोडंसं उदाहरण पाहू आपण. वर्गमुळात 121
छेद वर्गमुळात 5. याला जर आपण सोडवायचं पाहिलं तर काय होईल? 121 कशाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. जर हे वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर मग त्याचं वर्गमूळ घ्यावं लागणार आपल्याला. ठीक आहे, 11 आहे. छेद जशाला तसा. या ठिकाणी बघा काय आहे, इथं सॉरी हे 25 होतं. ठीक आहे, इथं 25 होतं आणि या 25चं वर्गमूळ किती आहे? 5 आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला मिळालेली संख्या काय? 11/5 आहे. आणि याला आता काय करायचं? आपल्याला भाग देता येईल. 5 1 5, 5 2 10. किती उरले? 1 उरले. इथं 0 दिला तर इथं दशांश लागणार. ठीक आहे, किंवा इथं दशांश दिला तर इकडं 0 लागणार. मग 5 1 5, 5 2 10. मग उत्तर काय आलं आपलं? 2.2. हे आपलं फायनल आन्सर असेल. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असे असंख्य अनेक आपल्याला उदाहरणं घेता येतील, पण व्हिडिओ खूप लांब होईल. तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल, तुम्हाला दुसरा एखादा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.